हातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकिंग न्यूज ना आपण बुलेटिनची सुरुवात करूया. देशामध्ये मुलांसाठी कोरोनाची लस येऊ शकते. 2 ते 18 वयोगटातल्या मुलांवर चाचणीसाठीची परवानगी देखील दिली गेलेली आहे. भारत बायोटेकला चाचण्यांसाठीची ही परवानगी देण्यात आलेली आहे. देशभरात विविध टप्प्यांमध्ये लसीकरणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. तज्ज्ञांच्या पॅनलनं भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनची फेज 2 आणि 3 मध्ये 2 ते 18 वयोगटासाठी क्लिनिकल चाचण्यांसाठीची शिफारस केलेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात, पाटण्यातल्या एम्स रुग्णालयात आणि नागपूरमधल्या मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या ठिकाणी ही क्लिनिकल चाचणी घेण्यात येणार आहे. कोवॅक्सिन डोसची सुरक्षितता, रिॲक्टोजेनिसिटी आणि इम्युनोजेनिसिटीचं मूल्यांकन करण्यासाठी ही परवानगी देण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. स्वाती, भारत बायोटेकला या वयोगटातल्या मुलांवर चाचणीसाठीची परवानगी आता दिली गेलेली आहे. काय सांगता येईल त्याबद्दल? ही खरं तर आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि पॉझिटिव्ह गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण मागचा एक साधारणतः 1.25 वर्ष आपण पाहतो की एखाद्या तुरुंगात किंवा एखाद्या खोलीत कोंडल्याप्रमाणे या मुलांचं आयुष्य जात आहे. त्यातच लस ही फक्त 18 वर्षांवरील मुलांसाठी किंवा 18 वर्षांवरील नागरिकांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे 2 ते 17 हा जो वयोगट आहे तो तसाही त्या दृष्टीनं सुरक्षित नाही आहे. म्हणजे तो बाहेर पडून त्याला लागण होते. मागच्या साधारणतः 1.5-2 महिन्यांमध्ये जी मुलं बाधित होण्याची आकडेवारी बघितली ती अत्यंत भीतीदायक आहे. महाराष्ट्रभरात अनेक ठिकाणी आता पीडियाट्रिक वॉर्ड पण सेटअप करण्यात येत आहेत आणि त्यातच ही बातमी येणं खूप मोठी दिलासादायक आहे की आता 2 ते 17 हा जो वयोगट आहे त्या मुलांना या कोरोनाची लसीची जी चाचणी आहे ती होणार आहे. विशिष्ट विविध टप्प्यांमध्ये या लसीकरणाची जी चाचणीची प्रक्रिया आहे ती सुरू आहे. त्याचबरोबर हे जे तज्ज्ञांचे एक खरं पॅनल आहे त्याने भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनची फेज 2 आणि 3 मध्ये ही साधारणतः क्लिनिकल चाचणी केली जाणार आणि तशी शिफारस केली जाणार आहे. दिल्ली, पाटणा आणि नागपूर या 3 मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये या क्लिनिकल चाचणीनंतर कोवॅक्सिन हा डोस किती सुरक्षित आहे, मुलांना इम्युनिटी किंवा रोग प्रतिकारक शक्ती या कोरोना विरोधातली देऊ शकतो का, या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या चाचणीमार्फत मिळणार आहे. कारण आपण जर बघितलं की जगभरातच लस ही 18 वर्षांवरील लोकांसाठी आहे, नागरिकांसाठी आहे. त्यामुळे खूप मोठी दिलासादायक बातमी ही आपल्या देशात येते की आपल्यासाठी आहे. ज्या चाचण्या खरं तर प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर आपल्याला कळू शकेल की खरंच कोवॅक्सिन ही मुलांसाठी सेफ आहे का आणि मुलांचं नॉर्मल आयुष्य सुरू होऊ शकेल का पुन्हा एकदा. स्वाती, आपण जर बघितलं तर या सध्याच्या दुसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झालाय आणि येत्या तिसऱ्या लाटेत देखील लहान मुलांना याचा धोका जास्त आहे असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळं त्या दृष्टीनं देखील ही अतिशय महत्त्वाची बाब म्हणावी लागेल. कारण मुलांना आता जर लस दिली गेली, त्यांच्यासाठी जर लस उपलब्ध झाली तर त्यांची देखील रोगप्रतिकारक शक्ती या दृष्टीनं वाढू शकते. अगदी अजिंक्य, कारण पहिल्या फेज मध्ये आपण बघितलं की पहिल्या फेज मध्ये म्हणजे पहिल्या वेव्ह मध्ये कोरोनाच्या साधारणतः मुलं बाधित होण्याचं प्रमाण अगदी नगण्य होतं. अशीच मुलं कोरोनाला बळी पडत होती ज्यांची रोग प्रतिकारक शक्ती अत्यंत कमी आहे. म्हणजे ज्या लहान मुलांमध्ये कॅन्सर, हिमोफिलिया, थॅलेसेमिया अशा पद्धतीचे जे आजार आहेत रक्तासंदर्भातले आणि ज्यांची इम्युनिटी अत्यंत कमी आहे अशा मुलांमध्ये हा कोरोना आढळत होता. पण या दुसऱ्या लाटेमध्ये ते सगळे गैरसमज दूर झाले आणि दुसऱ्या लाटेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मुलं बाधित झाली. पण यामध्ये मुलं पीडित होण्याचं प्रमाण जरी कमी असलं तरी या गोष्टीकडे आपल्याला कानाडोळा करता येणार नाही की मुलं बाधित होण्याची आकडेवारी अगदी हजारोंच्या घरात होती. म्हणजे 1500 नाही तर 50-60 हजार मुलं. त्यामुळे या आकडेवारीकडे पाहता जी आता ही क्लिनिकल ट्रायलची बातमी आहे किंवा क्लिनिकल ट्रायलची परवानगी कोवॅक्सिनला दिलेली आहे फेज 2 आणि 3 मध्ये. त्यामुळे ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे की या जर चाचण्यांमध्ये कोवॅक्सिन मुलांसाठी सुरक्षित आढळली तर देशातली सगळीच मुलं यांना एक कवच कुंडल लाभेल कोरोना विरोधातलं, कोविड-19च्या संसर्गाविरोधात. आणि जे आता त्यांचं म्हणजे सगळं शिक्षण ऑनलाईन सुरू आहे, त्यांचे मैदानी खेळ सगळे बंद पडलेले आहेत. तर पुन्हा एकदा मुलांना आपलं सामान्य आयुष्य जगता येईल या लसीच्या ट्रायल नंतर.
स्वाती, आपण बघितलं तर आत्ता परवानगी दिली आहे, यानंतर क्लिनिकल ट्रायल्स पार पडतील, सगळी पुढची प्रक्रिया पार पडेल, यात नेमका किती कालावधी जाईल असं वाटतं आणि ही लस प्रत्यक्षात उपलब्ध व्हायला नेमका किती कालावधी जाऊ शकेल? खरं तर आपण पाहतोय की या लसीचे क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे साधारणतः 3 टप्प्यांमध्ये घेतले जातात. वेगवेगळ्या ठिकाणी ट्रायल घेऊन एका ठराविक म्हणजे हा जो वयोगट आहे 2 ते 17 या वयोगटातली मुलं निवडली जातील आणि मग ही क्लिनिकल ट्रायल होणार आहे 3 ठिकाणी जसं देशामध्ये आपण पाहतोय. तर त्यानंतर मग त्याचे एफिकसीज काय आहेत म्हणजे त्याचे साईड इफेक्ट काही आहेत का, मुलांमध्ये त्याची साधारणतः एक्झॅक्ट रोग प्रतिकारक शक्ती किती प्रमाणात वाढू शकतं, कसं कोविडला तो लढा देऊ शकतो, या सगळ्या बाबतली ही क्लिनिकल ट्रायल असेल. कारण नुसतं फक्त लस टोचणं नसतं, याच्यामध्ये अनेक गोष्टींचा याच्यामध्ये अंतर्भाव असतो. साधारणतः किती अँटीबॉडीज निर्माण होत आहेत, मुलांना काही त्रास होत आहेत का. कारण आपण बघितलं की वॅक्सिन घेतल्यानंतर अनेक जणांना अनेक प्रकारचे त्रास जाणवले. याच्यामध्ये ताप असू दे, अगदी अंगदुखी असू दे, डोकंदुखी असू दे, असा अनेकांना त्रास जाणवला. पण मुलांमध्ये याचे काही सिरियस साईड इफेक्ट होत आहेत का, आणि जर ते झाले तर ते किती प्रमाणात आहेत किंवा ते बिलकुल होत नाही आहेत, पण मग अँटीबॉडीचं प्रमाण व्यवस्थित आहे ना, या सगळ्या गोष्टींची म्हणजे या सगळ्या बाबींची प्रक्रिया पार पडेपर्यंत साधारणतः 3-1 महिन्यांचा कालावधी तर नक्कीच जाऊ शकेल. आणि त्यानंतरच आपल्याला क्लिनिकल ट्रायल नंतरच कळू शकेल की नेमकी ही लस मुलांसाठी सुरक्षित आहे की नाही. स्वाती, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या माध्यमांशी संवाद साधतायत. थेट जाऊया तिकडे. याच्यामध्ये त्यांनी हस्तक्षेप करू नये, अशा पद्धतीच्या लोकशाहीला संपुष्टात आणण्याच्या व्यवस्थेचं एक चेहरा बीजेपीचा खऱ्या अर्थानं पुढे आलेला आहे. आपण पाहिलं की आपल्या संविधानामध्ये न्यायव्यवस्थेला आत्मा समजलेला आहे आणि या आत्म्यालाच समजा तुम्हाला समजत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हेच संविधानिक व्यवस्थेला न मानणारी केंद्रातली सरकार अशा पद्धतीचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. आमचा सवाल त्यांना असा आहे की कोलगेटच्या मॅटरमध्ये 2Gच्या मॅटरमध्ये जेव्हा सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये आलेत तर त्यावेळेस अशा पद्धतीचं कुठलंही वक्तव्य केलं गेलेलं नाही. आखरी सुप्रीम कोर्ट असेल की हायकोर्ट असेल, न्यायव्यवस्था असेल, मगाशी सांगितल्याप्रमाणे हे आमच्या संविधानातला आत्मा आहे आणि त्यांना वेळ आलं तर सुप्रीम कोर्टाला केंद्र लोकांच्या जीविताचं रक्षण करू शकत नाही तर त्या ठिकाणी नॅशनल गव्हर्नमेंटही बनवू शकतं, एवढा अधिकार सुप्रीम कोर्टला आहे. पण आज आपण पाहतोय की देशाचे प्रधानमंत्री त्यांनी कुठली अर्थव्यवस्था, त्यांना कुठल्या अर्थतज्ञ आहेत, त्यांनी नोटबंदीचं धोरण स्वीकारलं तर त्याच्यामध्ये अनेक चित्र पुढे आले की कुठल्याही अर्थतज्ञाला न विचारता त्यांनी देशामध्ये नोटबंदी केली आणि नोटबंदीच्या नंतर गोव्यामध्ये जे भाषण केलं की नोटबंदी मी समजा फेल झाली तर तुम्ही ज्या चौकात म्हणाल ती सजा मी भोगायला तयार आहो. अशा पद्धतीचं या पॅन्डेमिकमध्ये, या कोविडच्या महामारीमध्ये लोकांना वाचवण्यापेक्षा देशाच्या आत्म्यालाच समजा ठेच लावण्याचं काम, त्याला संपवण्याचं काम मोदीचं भाजपचं सरकार करत असेल तर हे आपल्या संविधानिक व्यवस्थेला न मानणारं सरकार केंद्रामध्ये बसलेलं आहे हे आता लोकांना स्पष्ट झालेलं आहे. भाजपचे नेते आशिष शेलार देखील माध्यमांशी संवाद साधतायत. थेट जाऊया तिकडे. फुल ट्रान्सलेशन तुम्ही का नाही केलं? सवाल समाजाच्या मनात हा आहे की सर्वोच्च न्यायालयासमोर ज्या वेळेला भूमिका मांडायची होती त्यावेळेला गायकवाडांच्या राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावर फुल आर्ग्युमेंट तुम्ही का नाही केलं? आणि त्यामुळे ज्या कॅबिनेटमध्ये फुल कॅबिनेटचे आपण भाग होतात, ज्या निर्णयाला आपण फुल कन्सेंट दिला होता तोच अहवाल फुल आर्ग्यू तुम्ही कोर्टात केला नाही. मान्य उद्धवजी, हा एप्रिल फुलचा कार्यक्रम नव्हे आणि त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणावरून एप्रिल फुल करण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. तुम्हाला संविधानाने दिलेल्या अधिकाराच्या अंतर्गत समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेवर ठाम राहा, ही पहिली आमची तुम्हाला विनंती आहे. ज्या पद्धतीने
या सगळ्या प्रकरणात निर्णय घेण्यात आले, त्यातनं खरं तर जी मूळ शंका आम्ही मांडली होती की खरंच मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूची भूमिका काँग्रेस राष्ट्रवादीची होती का किंबहुना नव्हतीच, त्याचा प्रत्यय पुन्हा पुन्हा येतोय. वाहिन्यांमधनं लक्षात आलं, काँग्रेसचं शिष्टमंडळ काल मुख्यमंत्री महोदयांना भेटलं आणि त्या शिष्टमंडळाने केलेल्या मागण्या आम्ही पाहिल्या. आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र विकास आघाडीचे मंत्री माननीय राज्यपाल महोदयांना शिष्टमंडळ जाऊन भेटलं आणि त्या संदर्भातल्या बातमी सुद्धा निवेदनाच्या आम्ही वाचल्या. केंद्र सरकारलाही पत्र पाठवलंय असं म्हटलंय, राष्ट्रपती महोदयांनाही पत्र पाठवलंय असं म्हटलंय, माननीय पंतप्रधानांनाही पत्र पाठवलं आरक्षणाच्या विषयात असं म्हटलंय. पण त्याच राज्य सरकारच्या मराठा आरक्षणासाठीच्या असलेल्या उपसमितीचे अध्यक्ष सन्माननीय अशोक चव्हाण मात्र काँग्रेसच्या शिष्टमंडळाचा भाग म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यामध्ये त्यांनी मागणी आरक्षणाची पहिली ठेवली नाही, त्यांनी राज्याच्या अधिकारातल्या सवलती द्या असं सांगितलं. मग आता मराठा समाजाच्या अपेक्षा ज्या या सरकारकडून आरक्षणाच्या बाजूच्या होत्या आणि आहेत, त्याला हरताळ काँग्रेस पक्षाने फासला का, हा आमचा प्रश्न आहे. कारण काँग्रेसची मागणी राज्याच्या उपसमितीच्या अध्यक्षाच्या समवेत आम्हाला सवलती द्या, आरक्षणाचं नंतर बघू अशा स्वरूपाची आहे. आणि दुसऱ्या बाजूला स्वतः मंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांबरोबर राज्यपाल महोदयांना आणि केंद्राला पत्र लिहिताना मात्र आरक्षणाची भूमिका मांडताय. जे सर्वोच्च न्यायालयासमोर खेळखंडोबा तुम्ही केलात की आपली बाजू मांडताना दणकटरित्या फुल ट्रान्सलेट करून राज्य मागासवर्गीय आयोगात असाधारण परिस्थितीत 50% वर जाण्याच्या सुद्धा सगळ्या पुराव्यांसहित बाजू मांडायची का दुसऱ्या बाजूला फुल बेंच असलेलं इंदिरा सहानीचं जजमेंट न्यायनिवाडा तो आता कालबाह्य झाला याच्याबद्दल बाजू मांडायची. या दुविधेमध्ये राज्य सरकारने इंदिरा सहानीचा न्यायनिवाडा कालबाह्य झाला याच्यावर जास्त बाजू मांडली आणि अहवालाच्या असलेल्या प्रमुख मुद्द्यांवर बाजू मांडली नाही. म्हणून अहवालही फेटाळला गेला, आरक्षणही फेटाळलं गेलं. अशा दुहेरी फसलेल्या परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाची भूमिका राज्य सरकारने घेतली. तशीच दुहेरी फसगत करणारी भूमिका महाराष्ट्र विकास आघाडीने घेतली. एका बाजूला सवलतीची मागणी आणि दुसऱ्या बाजूला आरक्षणाची मागणी. आणि म्हणून ही फसगत करण्याची परंपरा आता कुठेतरी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा समाजाशी थांबवावी. आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केलेली आहे. मराठा आरक्षणासंदर्भातली बाजू सुप्रीम कोर्टात मांडण्यामध्ये सरकार कमी पडलं असा आरोप पुन्हा एकदा भाजपच्या वतीनं करण्यात आलेला आहे. एका ब्रेकसाठी आपण थांबूया. ब्रेकनंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यामध्ये सध्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू आहे. या काळात सरकारनं नागरिकांसाठी विविध नियम लागू केलेत आणि यातला सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे मास्कचा वापर. मास्क हाच कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी सर्वात प्राथमिक गरज असल्याचं या पार्श्वभूमीवर पहिल्या दिवसापासून सांगण्यात येत आहे. मात्र असं असून सुद्धा आपल्याकडे अनेक जण मास्क वापरत नाहीयेत. सर्रासपणे मास्कचा वापर न करणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे आणि यामुळेच गेल्या काही काळात रुग्णसंख्येत सुद्धा मोठी वाढ होत असल्याचं दिसलं. इतकंच काय तर आता डबल मास्कचा वापर करण्यासाठी सुद्धा शासनाकडून सांगितलं जात आहे. दरम्यान याच संदर्भातली आजची ही विशेष वृत्त मालिका आपण न्यूज 18 लोकमतवर बघत आहात. राज्यात किती जण मास्क घालतात, मास्क योग्य पद्धतीनं वापरला जातो का, तसंच मास्क न वापरणाऱ्यांवर खरंच दंडात्मक कारवाई होतीये का, या सगळ्याचा आढावा
आपण या आजच्या वृत्तमालिकेतून घेणार आहोत। सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे, त्यातच कोरोना मृत्यूंचं प्रमाणही अधिक आहे। मात्र असं असताना सुद्धा कोरोना नियमांची सर्रासपणे पायमल्ली होताना दिसते। शहरात विनामास्क फिरणाऱ्यांकडून जवळपास 15 लाख रुपयांचा दंड आतापर्यंत वसूल केला गेलाय। मास्कच्या सक्तीचं खरंच पालन होतंय का, याचा आढावा आपण न्यूज 18 लोकमतच्या या विशेष वृत्त मालिकेतनं घेत आहोत। याच संदर्भातली सोलापूरमधली नेमकी काय स्थिती आहे हे आपण आता जाणून घेऊया। आपल्या सोबत आपले सोलापूरचे प्रतिनिधी सागर सुरवसे आहेत सध्या। सागर, मास्क वापरण्याबाबतचा रियालिटी चेक आपण आज दिवसभर न्यूज 18 लोकमतवर करत आहोत। सातत्यानं आपण मास्क वापरण्यासंदर्भातलं आवाहन देखील आपल्या प्रत्येक बुलेटिनमध्ये करत असतो। सोलापूरकरांचा या मोहिमेला किंवा सरकारनं जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांना प्रतिसाद नेमका कसा आहे? मास्क लोकांकडनं वापरला जातोय का? वापरला जात नसेल तर दंडात्मक कारवाई होतीये का? अजिंक्य, आपण पाहतोय की खरं तर कोरोनाचा ही जी दुसरी लाट आहे ती खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळेच कुठेतरी या ठिकाणी मृत्यूचं प्रमाण असेल किंवा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जी आहे ती दिवसेंदिवस वाढत आहे। खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आजच्या घडीला जवळपास 18,000हून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण जे आहेत ते ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, ते उपचार घेत आहेत। तर रोज किमान 50 रुग्ण जे आहेत ते या ठिकाणी दगावत आहेत कोरोनामुळे। अशी परिस्थिती असताना देखील या ठिकाणी सोलापूरकर जे आहेत ते मात्र बेफामपणे वागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर गेल्या महिनाभरापासून जसं लॉकडाऊन सुरू झालेला आहे एप्रिलपासून 15 पासून, तसं मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई जी आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी केली जाते। त्यामध्ये सोलापूर शहरामध्ये जवळपास 15 लाखांचा दंड जो आहे तो या ठिकाणी वसूल करण्यात आलेला आहे विनामास्क फिरणाऱ्यांकडून। त्याचबरोबर रस्त्यावर थुंकणे असेल किंवा सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणे, अँटीजेन टेस्ट व्यापाऱ्यांनी न करून घेणे, असा देखील दंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वसूल केला जातोय। मात्र दंड वसूल होत असताना सुद्धा नागरिक मात्र या ठिकाणी कुठलेच कोरोनाचे नियम जे आहेत ते पाळताना आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत। आपण जर काही दृश्य पाहिली तर त्यामध्ये आपल्याला सर्रासपणे वयोवृद्ध नागरिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या सोशल डिस्टन्सिंग असेल, मास्क वापरणं असेल याचं उल्लंघन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर ही लाट खूप भयंकर आहे, आपण त्याचं रौद्ररूप पाहतोच आहे। असं असताना सुद्धा नागरिक मात्र या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं मास्क वापरताना आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत आणि त्यातही वयोवृद्ध नागरिकांची जी संख्या आहे यामध्ये सगळ्या नियम मोडण्यामध्ये ती मोठ्या प्रमाणात आपल्याला जाणवते। अनेक ठिकाणी असं देखील होतं की मास्क जो आहे तो नाकाच्या खाली आलेला असतो, फक्त ओठांवरती असतो। मात्र आपण पाहतोय सातत्याने गेल्या वर्षभरापासून राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल आवाहन करते, वेगवेगळ्या माध्यमातून प्रबोधन करते। आपण न्यूज 18 लोकमत सुद्धा सातत्याने प्रत्येक बुलेटिनच्या सुरुवातीला आणि शेवटी आपण या ठिकाणी त्या संदर्भात आवाहन करतोय। मात्र असं असताना सुद्धा नागरिकांकडून बेफामपणे या ठिकाणी आपलं वर्तन जे आहे ते सुरूच आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात दंड जो आहे तो वसूल केला जातोय। जर आपण पाहिलं गेल्या वर्षभरामध्ये ग्रामीण भागामध्ये सोलापूर ग्रामीणमध्ये जवळपास 3 कोटीहून अधिक दंड जो आहे तो या कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यामुळे करण्यात आलेला आहे। मात्र असं असताना सुद्धा या ठिकाणी नागरिक कुठलाही नियम पाळण्याचं जे काही जे कोरोनाचे नियम आहेत ते कुठे पाळताना आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत। त्यामुळेच एकंदरीत ही संख्या जी आहे ती दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळते आणि ज्येष्ठ नागरिकांचं प्रमाण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे कुठेतरी ज्येष्ठ नागरिकांचा पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो देखील जास्त असलेला आपल्याला पाहायला मिळतो। अजिंक्य, सागर, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। सोलापूरमधली नेमकी सद्यस्थिती मास्क वापरण्यासंदर्भातली काय आहे याचा आढावा आपण घेतला। सोलापूरचा आढावा तर घेतला, मात्र इतर भागांमध्ये नेमकी काय स्थिती आहे हे देखील आपल्याला बघायचं आहे। पुण्यामध्ये रुग्णसंख्या आता कमी होत असली तरी अनेक जण अजून सुद्धा मास्कचा वापर करण्याकडे चालढकल करताना दिसत आहेत। पुण्यातली नेमकी काय स्थिती आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। आपल्यासोबत आपले पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आहेत सध्या। वैभव, आपण बघतो सातत्यानं आपण आवाहन करतो मास्क वापरा, कारण प्राथमिक बचाव जर कोरोनापासून व्हायचा असेल तर मास्क वापरणं अत्यावश्यक आहे, गरजेचं आहे। आता तर डबल मास्क वापरण्याचं देखील आवाहन सातत्यानं केलं जात आहे। पुणेकर या मास्कचा व्यवस्थित वापर करतायत का, आणि जर वापर करत नसतील तर दंडात्मक कारवाई होतीये का? काय पुण्यातली स्थिती?
अजिंक्य गेल्या वर्षभरामध्ये जवळपास 17 कोटी रुपये दंड जो आहे तो पुणे पोलिसांनी पुणे महापालिकेनं वसूल केला आहे। जे विना मास्क फिरतात किंवा मास्क वापरत नाही अशांना साधारण एक ट्रेंड जो सगळीकडे दिसतो तो मास्क चेहऱ्यावर लावायचं मात्र ते नाकावर घ्यायचं नाही। याचं कारण अनेकांना श्वास कोंडल्यासारखं त्याच्यामुळे वाटत असतं। मात्र ही सगळी वेगवेगळी कारणं जरी असली तरी प्रत्यक्षात आम्ही आता बाजारात आहोत। इथं आपण जर बघितलं तर मास्क अनेक जणांनी लावलेले आहेत। काही जणांनी लावलेत त्यांनी ते घेतलेत ते तोंडावरती। ज्यांना कष्टाची कामं करावी लागतात किंवा श्वास मोठा लागतो अशा लोकांकडून हे मास्क जे आहेत ते नाकावर ठेवले जातात। आत्ता काही वेळापूर्वी पोलिसांनी येऊन आता 11 वाजून गेल्यामुळे बाजार बंद करायच्या सूचना ज्या आहेत त्या इथं नागरिकांना दिलेल्या दिसतात। अनेक जण आहेत इथं जे मास्क घेतात मास्क घालतात पण तो केवळ तोंडावर ठेवतात। आपण त्यांना विचारूया नेमकं काय आहे। काही मास्क नाकावर नाही लावत तुम्ही कशामुळं? नाकावर ते खाली हो। बरं ठीक आहे। ही अशी छोटी छोटी कारणं आहेत। मास्क आहे तो खाली येतो नाकावरून। अनेक जण आहेत कष्टाची कामं करणारी मंडळी आहेत बरीच त्यांच्याकडेही तशीच परिस्थिती आहे। हे काका आहेत यांना विचारू आपण। काका बंद झालं का दुकान? काय ना मास्क नाकावर ठेवत नाही तुम्ही? बघा ना खुलेलंच की। ठीक आहे। ही रोजच्या वापरातली परिस्थिती जी आहे ती सगळ्यांची आहे। मास्क ठेवून आपण जास्त नाही राहू शकत। माझं रे बाईक नका घेऊ। काय म्हणताय? मास्क न ठेवता की ठेवून? आम्हाला करून दाखवा ना बिगर मास्क लावतो बघा कशी दमछाक होती। काय होतं सांगा ना अडचण सांगा। त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही वजन घेऊन चालून दाखवा। मास्क असताना ते अशक्य आहे त्यांना फार काही करता येत नाही। यांच्याही नाकावर नव्हतं या मावशींच्याही नाकावर। तुम्ही मास्क लावता नाकावर का नाही ठेवत? नाकावर घाम येतो ना म्हणून थोडा खाली घेतो। आता खाली आलं मास्क वरच असतं। घाम येतो त्यांना। बऱ्याच जणांना श्वास कोंडल्यासारखं वाटतं किंवा कष्टाची कामं करताना अडचणी होतात म्हणून ही अनेक वेगवेगळी कारणं आहेत। प्रत्येकाचे मास्क वापरले जातात यापैकी अनेकांनी दंडही भरलेला असतो। मात्र सध्या जी परिस्थिती आहे सुदैवानं आकडे जे आहेत पुण्यातले ते खाली येत आहेत। रोजच्या धकाधकीमध्ये प्रायोरिटी ठरवण्यामध्ये सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते मास्ककडे दुर्लक्ष करतात हे दिसून येतं। ज्यांचं मुळात हातावरती पोट आहे अशा लोकांना त्यांच्या प्राथमिक गरजा भागवणं हे जास्त गरजेचं असतं। त्याच्यामुळे सातत्यानं मास्क किंवा त्याच्याबाबतची काळजी असेल किंवा उत्तम दर्जाचे मास्क वापरणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते त्यांच्यासाठी दुय्यम पातळीवरती येतात। जोपर्यंत ते स्वतः कुटुंबातल्या कुणाचं तरी किंवा स्वतः कोविडचा सामना करत नाहीत किंवा त्याचं गांभीर्य त्यांच्या लक्षात येत नाही अन्यथा तोपर्यंत त्यांच्या समोरची आव्हानं जी आहेत ती त्यांच्या रोजच्या धबडग्यातली गरजा पूर्ण करण्याची आव्हानं जी आहेत ती पूर्ण करण्याकडे त्यांचा कल जास्त असतो किंवा त्या बाबतीत ते जास्त गंभीर असतात ना की मास्कच्या बाबतीमध्ये। अजिंक्य वैभव धन्यवाद। आपण पुण्यातली जी सद्यस्थिती आहे मास्कच्या वापराबद्दलची ती दाखवली त्याबद्दल। आपण रियालिटी चेक करतो आहोत। राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमधला मास्क नागरिकांकडनं व्यवस्थित वापरला जात आहे का? जात नसेल तर मग त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होतीये का? जागरूकता नेमकी कशी वाढेल या दृष्टीनं ही वृत्तमालिका न्यूज 18 लोकमतवर आपण आज दिवसभर बघतो आहोत। एका ब्रेकची वेळ झाली आहे। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। कोल्हापुरात सुद्धा मास्क न घालणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केलेली आहे। काल दिवसभरात पोलिसांनी 333 केसेस दाखल केल्या आहेत। पोलिसांच्या कारवाई दरम्यान 73,000 रुपयांचा महसूल जमा झालाय तर दुसरीकडे नो मास्क नो एंट्री असे स्लोगन तयार केले गेलेले आहेत। कोल्हापूरकरांमध्ये मास्क बाबत जनजागृती दिसून येतेय। कोल्हापुरात गेल्या 24 तासात 1494 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले। या सगळ्याबद्दल कोल्हापूरमधनं अधिक आढावा घेतला आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी। खरं तर मास्क ही वस्तू म्हणजे फक्त आरोग्य यंत्रणांशी संबंधित जे कर्मचारी मग त्यामध्ये डॉक्टर नर्स वॉर्ड बॉय असतील सिस्टर्स असतील या कर्मचाऱ्यांशी संबंधित ही वस्तू होती छोटीशी। पण हीच वस्तू असता सगळ्यांच्या जीवनातील एक अविभाज्य वस्तू बनलेली आहे असं म्हणता येईल। त्यामुळेच मास्कबाबतची जनजागृती जी आहे ती
ती कोल्हापूरमध्ये मात्र बऱ्यापैकी दिसून येते। नो मास्क नो एंट्री हे जे स्लोगन तयार झालं ते स्लोगन कोल्हापूरमध्येच तयार झालं आणि मग ते राज्यभरातल्या देशभरातल्या अनेक स्टोर्समध्ये अनेक मॉल्समध्ये ते लावण्यात आलं आणि जगात भारी अशी कोल्हापूर असलेले ओळख असलेलं कोल्हापूर कायमच वेगवेगळ्या क्षेत्रात आघाडीवर असतं। तसंच मास्क वापरण्यात देखील कोल्हापूर आघाडीवर आहे। मी सध्या व्हिनस कॉर्नर या परिसरामधलं आपण जर पाहिलं तर ही बेकरी आहे, या ठिकाणी ग्राहक आलेले आहेत त्या बेकरीमध्ये आणि स्वतः दुकानदार देखील आहेत। कुणाच्याही तोंडावरचं मास्क जे आहे ते खाली नाही, अशा पद्धतीनं कोल्हापूरकर स्वतःहून काळजी घेत आहेत असं म्हणावं लागेल। आणि प्रत्येक टू व्हीलर्स वरचा चालक असेल, फोर व्हीलर्समध्ये असतील, प्रत्येकजण खरं तर मास्क वापरतो। विदाऊट मास्क शक्यतो कुणीही दिसत नाही, मग त्यामध्ये महिला राहू देत किंवा पुरुष नागरिक राहू देत। आत्ताही आपण पाहतोय की या ठिकाणी ही कारवाई सुरू आहे। एखादी दुसरी व्यक्ती सापडते नाही असं नाही, पण कागदपत्र मास्क कशासाठी चालला आहे, कारण संचारबंदी आपल्याला माहीत आहे संपूर्ण राज्यामध्ये आणि अशा पद्धतीने ही कारवाई केली जाते, प्रत्येकाला अडवलं जातं। अनेक ठिकाणी अशा पद्धतीने चेकपोस्ट आहेत, मात्र प्रत्येकाच्या तोंडावर मास्क तर दिसतो। याच महत्त्वाचं म्हणजे विदाऊट मास्क कुणीही दिसत नाही। मॅडम, काय कारणं सांगितली जातात विदाऊट मास्क? विदाऊट मास्कची कारणं त्यांचा श्वास किंवा तिथंच काम आहे, 2 मिनटं नाकावर आला असं ती दाखवते। त्यावेळेला आम्ही पकडतो नाकावर आला की त्यांना विचारलं की नाही आताच फोन आलता आणि तो सासस गुदमरतो त्याच्यासाठी आम्ही खाली घेतला होता, वर घेतो। मग त्यासाठी पावती महानगरपालिकेचे कर्मचारी आमच्या सोबत असतात, त्यांच्यामार्फत त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो। संयुक्त काय कारवाई नेमकी केली? त्या महानगरपालिकेची त्यांची पावती दिली जाते, 500 रुपये दंड आकारला जातो महानगरपालिका आणि कारवाई केली जाते आणि विथ त्यांची कागदपत्र चेक केली जातात। विनाकारण फिरणाऱ्या लोकांच्यावर कारवाई करून त्यांचं कारण काय असेल, मेडिकलचं काय असेल किंवा काय, तर त्यांची चौकशी करून त्यांना पुढील कारवाई केली जाते आमच्या ह्याच्यात। संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। मावळ तालुक्यातही दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते। त्यात विनामास्क असणाऱ्यांची संख्याही जास्त आहे। आतापर्यंत संपूर्ण तालुक्यात तब्बल 3 लाख रुपयांचा दंड आकारला गेलाय। घराबाहेर पडणाऱ्या काही नागरिकांकडून मास्क तोंडाला व्यवस्थित न लावता हनुवटीला लावलेला असतो, तर काही वाहन चालक कोरोनाच्या भीतीनं नाही तर पोलिसांच्या भीतीनं मास्क वापरतायत। मावळ तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची जी संख्या आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। जवळपास 2375 कोरोना बाधित तालुक्यातील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर 350 नागरिकांचा या कोरोनाच्या महामारीत आतापर्यंत जीव गेला। ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। पोलीस प्रशासन जे आहे ते महामार्गावर येथे जे नियमांचं पालन करत नाहीये त्यांच्यावर कारवाई करत आहे। आपण जर पाहिलं तर सध्या मी मुंबई बेंगलोर या हायवेवरती आणि या हायवेवरती पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। या ठिकाणी प्रत्येक वाहन चालकाला पोलीस जे आहेत ते चेक करत आहेत, त्यांचं घराबाहेर पडण्याचं कारण विचारण्यात येत आहे। एकूणच संपूर्ण या मावळ तालुक्यामध्ये तळेगाव हा जो एरिया आहे तो हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। सगळ्यात जास्त रुग्ण तालुक्यातील तळेगाव या शहरात सापडलेले आहेत आणि या तळेगाव शहरात जवळ असलेल्या मुंबई पुणे महामार्गावरच मी आहे। आपण पोलिसांकडून जाणून घेऊयात की दादा काय सांगाल, कशा प्रकारच्या अडचणी या परिसरात तुम्हाला येतात आणि कशा प्रकारची जी कारवाई आहे तुम्ही करता? नमस्कार। हो का, आता यांना थांबवलं, काही पण लोक खोटे नाटक दाखवून फाईल दाखवून जाण्याचा प्रयत्न करतात आणि पोलिसांना पाहिलं असता लगेच तुरंत मास्क वर घेतात आणि इतर पोलीस जर दिसले नाही तर सुसाट निघून चालतात आणि अशा ठिकाणी रात्री आणि दिवसा आयुक्त कार्यालयामध्ये 24 ते 25 ठिकाणी आंतर नाकाबंदी आणि बाह्य नाकाबंदी असे नाकाबंदी आयोजन केले असून एका ब्रेकची वेळ झालेली आहे। ब्रेक नंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत। बघत रहा न्यूज 18 लोकमत। लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेकांनी वेगवेगळ्या कला जोपासल्या आणि त्या वाढवल्या देखील। जुन्नर इथला 6वीत शिकणाऱ्या साई गिरी याने लॉकडाऊनच्या काळात यूट्यूबच्या सहाय्यानं चित्रकला अवगत केली। यूट्यूबच्या माध्यमातून तो शिकत गेला आणि अफलातून अशी चित्र काढू लागला। समोर असलेलं कोणतंही चित्र तो हुबेहूब रेखाटतो। विविध चित्रकला स्पर्धांमध्ये त्यानं सहभाग घेऊन अनेक बक्षिसंही मिळवलेली आहेत।
या चिमुरड्यानं आपल्या आई वडिलांना सुखद धक्का देत कोणत्याही गुरुशिवाय यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यातली चित्रकला जोपासलेली आहे आणि अतिशय उत्कृष्ट अशी स्केचेस साई सध्या काढतो. जुन्नरच्या एका चिमुकल्याने स्केचेसच्या माध्यमातून विविध नेत्यांची, समाजातल्या अनेक मान्यवरांची चित्र रेखाटली आहेत आणि यासाठी त्यांनी शिक्षण कुठेही घेतलं नाही. यूट्यूबमधून ही सगळी चित्र त्यांनी साकारली आहेत. यूट्यूबला पाहून 1.5 वर्षाच्या या लॉकडाऊनच्या काळात त्यांनी हे स्किल जोपासले. खरं तर तुमच्या घरातली सुद्धा छोटी मोठी मुलं तुम्हाला लॉकडाऊनच्या काळात त्रास देत असतील, शांत बसत नसतील, अभ्यास करत नसतील, पण अशा साईने मात्र एक वेगळं स्किल जोपासलं. आपण साईला विचारणार आहोत, साई हे नेमकं तुझं कसं लक्षात आलं आणि कधीपासून ही चित्र तू स्केचेस काढतोयस? लॉकडाऊनमध्ये मी हळूहळू चित्र काढत होतो. तेव्हा नंतर मी आमच्या गोसाई समाजा याच्यात स्पर्धा झाल्या, त्याच्यात मी निसर्ग चित्र काढलं होतं आणि त्याच्यात मला 4था क्रमांक आला. आणि त्याच्यानंतर मी लॉकडाऊनमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून मी चित्र काढलेत आणि अनेक चित्र काढलेत नेत्यांचे. हे आता जे हातामध्ये चित्र दिसतं तुझ्या पप्पांच्या, मयूर शेळके चित्र, हे तुला कसं सुचलं नेमकं? नंतर पप्पांनी मला मोबाईलवर मला व्हिडिओ दाखवला, त्यानंतर मला सुचलं. नंतर मी व्हिडिओ पाहून हे काढलं चित्र. व्हिडिओ पाहून ही सगळी चित्र काढली. मला सांगा, या मुलाने तुमच्या घरीच हे स्किल सगळं जोपासलेलं आहे. नेमकी त्यांनी कशी आतापर्यंत किती चित्र काढलीत आणि त्याला प्रोत्साहन नेमकं तुम्ही कसं दिलं? आत्तापर्यंत साईने कमीत कमी 30-40 चित्र नक्की काढलेले असतील. तर मयूर शेळक्यांचं चित्र ज्यावेळेस त्यांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी की मला म्हटलं चित्र काढायचं, त्यावेळेस हे चित्र काढलं. मयूर भाऊंचा नंबर आम्हाला मिळाला, नंबर त्यांना आम्ही बोललो, त्यांना चित्र पाठवलं. त्यांना आनंद खूप झाला पाहिल्यानंतर आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना ते चित्र दिलेलं आहे. या व्यतिरिक्त अजून कोणती चित्र त्यांनी साकारलेली आहेत? या व्यतिरिक्त त्यांनी निसर्ग चित्र काढलेले आहेत, काही नेत्यांची काढली, काही पुढारी लोकांची काढली, सामाजिक काढलेली आहेत. अशी भरपूर चित्र त्यांनी अनेक जणांची काढलेली आहे. त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची सुद्धा काढलेली आहे. कारण लॉकडाऊनच्या काळात त्यांना देता आले नाही ते चित्र. त्यांचे मोठे पोर्ट्रेट केलेले आहेत, परंतु ते देता आले नाही. त्यांनी शब्द पण आम्हाला दिला होता की तुम्हाला आम्ही बोलू आणि तुमच्याकडे देऊ, परंतु या लॉकडाऊनमुळे आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचलो नाही. लवकरात लवकर आम्ही त्यांच्यापर्यंत ते. मयूरचं चित्र तुम्ही मयूरपर्यंत कसं पोहोचवलं? मयूरचं चित्र ज्यावेळेस आम्हाला मयूरचा नंबर भेटला त्यावेळेस आम्ही त्यांच्याशी बोललो आणि त्यांना पाठवून दिलं. कोरोना काळामध्ये अशाही पॉझिटिव्ह बातमीच्या माध्यमातून आपल्याला घर बसल्या ही काही मुलं आपलं स्किल जोपासतायत, हे सुद्धा या निमित्ताने पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट स्मिता शिंदे सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर, पुणे. साई सचिन गिरी राहणार जुन्नर शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याभूमीशी. तर अशा एका लहान मुलाने माझ्या कर्तृत्वावर एक छोटासा स्केच तयार केला आहे. तर नक्कीच तो स्केच मी पाहिला आणि मला आवडला. अगदी या मुलाला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद देतो की त्याने माझा स्केच काढला. यापुढे त्याने असंच चांगले स्केच काढत राहावे आणि चांगला नावलौकिक कमवावा. बिहारमधल्या बेगुसरायमध्ये कोरोनाच्या या संकटात अनेक जण मदतीसाठी पुढे येत आहेत. कोरोना काळामध्ये अनेक शाळा सध्या बंद आहेत आणि याचाच चांगल्या कामासाठी उपयोग करत एका शाळेमध्येच मिनी हॉस्पिटल सुरू करून 30 ऑक्सिजन बेड्सची सुविधा केलेली आहे. शाळेचे प्रबंधक पंकज सिंग यांच्या बहिणीचं कोरोनामुळे निधन झालं. त्यामुळे पुढे कधीच ऑक्सिजन अभावी किंवा बेड अभावी कुठल्या रुग्णाचा मृत्यू होऊ नये यासाठी त्यांनी हे ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिलेत. आता या रुग्णालयात वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी पंकज सिंह यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे. ऑक्सिजनवरील खर्च आणि रुग्णांवरील उपचार यासाठी लागणारा सगळा खर्च शाळेच्या निधीमधून केला जाणार आहे. बेड ऑक्सीजन का व्यवस्था करेंगे और जहाँ मरीज आएंगे वो ऑक्सीजन ले सकते हैं वहाँ पे. हमने अपना आवेदन उसी दिन जिलाधिकारी महोदय को दे दिया, सिविल सर्जन साहब को दे दिया, एसडीओ साहब को दे दिया, सारे आदमी को दे दिया. उनसे बात कर लिया. उन्होंने कहा ये एक अच्छी पहल है, आप शुरू कीजिए, हम आपके साथ हैं. जब मेरा ये तैयार हो गया है, ये भी आवेदन हम लोग उनको दे चुके हैं, लेकिन उनके द्वारा बताया गया जब थोड़ा सा डॉक्टर का अभाव है, नर्सिंग स्टाफ का अभाव है, जिसका आज वो लोग इंटरव्यू कर रहे हैं. करने के बाद ये
कल से या परसों से फंक्शन में आ जाएगा। कोरोना काळामध्ये विविध प्रकारे मदत केली जाते। मध्य प्रदेशमधल्या छतरपूर पोलीस स्टेशन प्रभारी असलेल्या माधवी अग्निहोत्री या कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी दिवस रात्र काम करतात। त्यांनी 15 गावांमध्ये एक विशेष उपक्रम सुरू केला आहे। या गावांमध्ये लॉकडाऊन आणि कोरोनाचा धोका असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी त्यांनी अनोखा उपक्रम हाती घेतलाय। त्यांनी गावांमध्ये 5 जणांची समिती तयार केली आहे। या समितीद्वारे गावातल्या प्रत्येक घरात आवश्यक सामान पाठवण्याची सोय केली जाते। पुलिस अधीक्षक महोदय के निर्देश पर ओटहरोड थाना अंतर्गत ग्राम में 28 ग्राम है। 28 ग्रामों में से 10 ग्रामों में मोहल्ला कमेटी बनाई गई है, जिसमें कि 5 सदस्य हैं जो उक्त ग्रामवासियों को सुरक्षित रखने हेतु कोविड महामारी के बचाव से सुरक्षित रखने के लिए ये कमेटी का गठन किया गया है। जो मेडिकल एवं अन्य जरूरी सामान जो हैं वो ग्रामवासियों का लाकर देंगे और उसका उचित मूल्य जो प्रदाय करना होगा वो ग्रामवासियों को ही करना होगा। नेटवर्क 18 प्रत्येक भारतीयाला कोविड-19 ची लस मिळेल याची खात्री करण्यास मदत करू इच्छिते। तसंच लसीकरण जागरूकता वाढवण्यासाठी फेडरल बँक आणि नेटवर्क 18 संयुक्त विद्यमानं राबवत असलेल्या संजीवनी अ शॉट ऑफ लाईफ या उपक्रमाचं समर्थन करा, जेणेकरून लसीकरणाबाबतची जागरूकताही वाढेल। अधिक माहितीसाठी हेल्थ एक्सपर्ट अपोलो 24/7.log on to moneycontrol.com/sanjeevani वर संपर्क करा। जाता जाता पुन्हा एकदा महत्त्वाचं कळकळीचं आवाहन, मास्क वापरा। कोरोनापासून सुरक्षित राहायचं असेल तर मास्क अतिशय गरजेचा आहे। मास्क वापरा, सुरक्षित रहा। बघत रहा न्यूज 18 लोकमत।